आरक्षण हटाव आंदोलन, आरक्षण हटाव आंदोलन, SC ST OBC NT यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आरक्षण हटाव आंदोलन म्हणजे SC ST OBC NT यांच्या आरक्षणाला धक्का. तुम्हाला आरक्षणाचा काही घेणं देणं नाही. तो शोषित पीडित समाज तो तुमच्या बराबरी करून राहिला ना, ते तुमच्या डोळ्यात खुपून राहिलं. कळलं काय? अगोदर जातीवादीचा जो भूत आहे तो काळा, जातीवादीचा भूत तुमच्या तो ढुंगणात आहे तो काळा. तेव्हाच आरक्षण मिटवायला निघा हरामखोरांनो. जय भीम, जय शिवराय, जय लहूजी, जय नाबो साठे. मित्रांनो, OBC SC आणि ST आणि NT समाजाला जे बाबासाहेबांना आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण असं दिलेलं आहे की त्या आरक्षणाला कोणाचा मायचा लाली खतम करू शकत नाही. पण आपल्या भारतामध्ये जे आरक्षण खत्म आंदोलन याची मोहीम चालू केलेली आहे लोकांनी. सोशल मीडिया तुम्हाला दिसूनच राहिलं असत. आरक्षण खतम करण्यासाठी खूप लोक प्रयत्न करून राहिलेले आहे. तर ना माझं एकच सांगणं आहे, आरक्षण काही तुमच्या बापानं दिलं नाही आहे. आरक्षणाच्या जोरावर तुम्हाला मुलं वाटत असेल की आरक्षणाच्या बराबरीचा अधिकार मागून राहिले. 90वाला मागं राहिलेला आहे आणि 70% समोर गेलेला आहे. तर अगोदर ऐकून घ्या माझं. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण हे दलिंदरी दूर करण्यासाठी दिलं नाही. सामाजिक न्याय दृष्टिकोनातून बराबरीचा अधिकार मिळाला पाहिजे. जो समाज अगोदर वंचित होता, मागासलेला होता, त्या समाजाला बराबरीचा अधिकार मिळाला नाही 50-100 वर्षापासून. आणि काही सवर्णे हरामखोर सवर्णांनी तो अधिकार पुरा खाऊनच टाकला. ज्या ठिकाणी गरिबाचं लेकरू पोहोचत नाही तर ते आरक्षणाच्या जोरावर ते लेकरू पोहोचून राहिलं तर ते तुमच्या गांडीला जळून राहिलं. त्या गांडीला तुमच्या मिरची लागून राहिली. खरी कंडिशन हे आहे. काही हरामखोर बांचोद लोक काय करून राहिले की आता पुरा भारतभर आरक्षण खत्म आंदोलन करून राहिले. म्हणजे हे आरक्षण आता खतम करणार. काही लुच्चे लोक म्हणून राहिले की आरक्षण खतम झालं तर जातीवाद खतम होणार, आरक्षण खतम झालं तर जातीवाद खतम होणार. आता हे आपण महाराष्ट्रामध्ये बघू शकता तुम्ही. छुआछूत अजून पण चालू आहे. छुआछूत अजून पण चालू आहे. कधी कधी एखादा गरीबाचा SC समाजाचा व्यक्ती एखाद्याच्या पाटलाच्या किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या घरापासून जाते. त्याचा नवरदेव त्याला घोडीवून उतरवल्या जाते. त्याच्या आई बहिणीवर अत्याचार केला जाते. त्या भावाला मारल्या जाते. एखाद्या ठिकाणी प्रशासनाच्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जातो तो गरीब, त्याला न्याय लवकर मिळत नाही. तुम्ही विचार करा. तुम्ही त्याला न्याय मिळत नाही, त्याला म्हणजे त्याला बोलता येत नाही. नाही ह्या सोचिता याला बोलू नका देऊ. म्हणजे सगळ्या गोष्टी काय होते की ते सगळ्या गोष्टी सवर्णांनी खाल्ल्या असं म्हणू शकतो मी. कारण शोषित पीडित वंचित समाजाला न्याय मिळण्यासाठी, त्यांचा हक्क मिळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ते आरक्षण दिलेलं आहे. कळलं काय? बराबरीचा अधिकार मिळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. या नोकरीसाठी म्हणता, राजकारणासाठी म्हणता, शिक्षणासाठी हे तर दिलंच आहे बाजूला. पण माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण दिलं होतं. कळलं काय? काही हरामखोर लोक असतात जातीमध्ये. वर्गीकरणाचं कांड चालू आहे. वर्गीकरणाचं कांड म्हणजे हे आरक्षण खतम करणं हे लक्षात ठेवा. पण ह्या हरामखोर लोकांना समजन कसं? वर्गीकरणाचं कांड हे चालू आहे ना, हे आरक्षण खतम करण्याचं चालू आहे. मग काही दिवसांचे बाबासाहेबांचे संविधान आहे, हे संविधान खतम करून टाकन. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कितीतरी कलमा नष्ट केल्या. त्याच्यामध्ये कितीतरी संविधान बदलवलं त्यांनी. जे पहिले आवृत्ती मिळत होती त्या पद्धतीने आता मिळून राहिली नाही. ज्या संविधानामध्ये कितीतरी बदल केल्या त्याच्या मायच्या धगड्यांनी कितीतरी बदल केला. ते भारतामध्ये बदल करून राहिले, अर्थव्यवस्था चेंज करून राहिले नाही, चांगलं शिक्षण देऊन राहिले नाही. ते संविधानात खोट काढून त्याच्यामध्ये कलमा चेंज करून राहिले, कायदा चेंज करून राहिले. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. विचार करा.
अरे तुम्हाला खरंच काही करायचे असन तर जातीवाद खतम करा ना, ऑटोमॅटिक आरक्षण खतम होणार. जातीवाद तो होणार नाही. त्या नांदेड मधली कहाणी आचल आणि सक्षमची, तो जातीवाद नव्हता काय? हा, एक जेबीवालाचा पोरगो, एक उच्च वर्णाचा पोरगी, जातीवाद. तिच्या बापाने जातीच्या मुळेच मारलं ना. ते पोट्टी स्वतः सांगतो ना, हा सक्षम जेबीवाला आहे म्हणून मारलं. मग विचार करा, हा जातीवाद कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत हा जातीवाद आहे तुमच्या गाडीत, जो किडा आहे सैस करणारा, तोपर्यंत आरक्षण राहणार. हे लक्षात ठेवा. कारण माय म्हणणं एकच आहे की तुम्ही कितीही उठाठेव करत असाल, तुमच्या मायच्या धगडाने आरक्षण दिलं नाहीये, तुमच्या बापाने दिलं नाहीये, हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. अगोदर तुमची सोच चेंज करा, जातीवाद खतम करा, तेव्हाच आरक्षण खतम होणार. हे माझं मत आहे. तुम्ही अजून जातीवाद खतम केला नाही. कळलं काय? हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झाला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.